तर 2022-21 बीजीटीची बघशील ज्यात पनने ती गॅबावाली इनिंग खेळली होती, त्या ज्या मॅचचा हिरो पण राहिलाय, कारण त्याने ऑब्व्हियसली रन्स केले तेवढे, पण त्या मॅचचा मेन जो ग्लू होता तो पुजारा होता. त्याने ज्या पद्धतीने स्टार्क, हेझलवूड या लोकांना खेळून काढलं, त्याने झेललं, त्यांना खेळून मारलंय त्यांनी त्याला प्रॉपर. आणि त्याचे बॉडी ब्लोज जर तुम्ही बघाल, त्याचा कोणत्या तरी एका न्यूजपेपर, मुंबई मिरर की कोणत्या तरी एका न्यूजपेपर मध्ये त्याने कुठे कुठे ब्लोज झालेत असे त्याचे 20 पूर्ण त्याचे एक स्टान्स दाखवलेला मुंबई मिररने फोटो, आणि असे 20 पॉइंटर्स होते की पुजाराला ही मॅच खेळताना कुठे कुठे बॉल लागलेत. करेक्ट. सो तो आणि प्रॉपर निळा वगैरे झाला त्याचा हात, असं पण आलेलं नंतर की त्याने कोणत्यातरी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे. आणि तो कधीच मला वाटलं तो इफेक्ट साठी कधी खेळला नाही. बरोबर. म्हणजे तू बघशील तर विराटकडे कव्हर ड्राईव्ह आहे खूप भारी दिसणारा, रोहितकडे चांगला पुल शॉट होता, राहुलकडे काही चांगले शॉट्स आहेत, गिलकडे आजकाल स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याकडे खूप चांगला दिसतो गिलकडे. सो ह्या सगळ्यांकडे काहीतरी ब्युटिफुल शॉट्स आहेत. सो पुजाराकडे तेवढे ब्युटिफुल शॉट्स नव्हते. बरोबर. त्याचे मोर ऑफ कामी काय म्हणतो ना वर्किंग शॉट्स आहेत. जसं की तो पुढे येऊन त्या पद्धतीने पेडल करायचा बॉल, स्पिनर्सना पुढे मारायचा, किंवा तो कधी कधी त्याचे कट पण बघ ना किती अनऑर्थोडॉक्स त्याचा कट असायचा. पण ही वॉज मोर ऑफ रन्स साठी खेळणं, टीम साठी खेळणं. बरोबर. सो तो सतत टीम मॅन होता प्रॉपर तो.